खरं तर जेव्हा आपण आपल्या आईला बघतो ना मेहनत करताना, हो. किंवा ती ज्या ज्या गोष्टी फेस करते किंवा आपल्यासाठी ती जे करते, त्याच्यामुळे ना कुठे आपण स्ट्रॉंग होत जातो, आपण इंडिपेंडेंट होत जातो, किंवा मला हे बदलायचंय किंवा मला Exactly. भारीच करायचंय. मला माझी सिच्युएशन चेंज Exactly. करायची हा आहे. जोश तिथूनच येतो. 100% सेम आहे. सेम आहे. कारण अगं मी बोर्डिंगला होतो, मी आणि स्वानंदी दोघी बोर्डिंग स्कूलला होतो आणि आई एकटी लढत होती मुंबईमध्ये त्यावेळेस. म्हणजे नातेवाईक होते, तिचे मित्र सुद्धा होते, पण काही केल्यास तरी ती एकटीच होती ना. तिला तसं सपोर्ट द्यायला पर्सनली सतत तिच्यासोबत कोण नसायचं. फोन्सवर जेवढं बोलणं व्हायचं तेवढंच, पण मला एवढं माहिती होतं की ती कंटिन्यूस लढते प्रत्येक गोष्टीसाठी, स्ट्रगल करते, खूप चॅलेंजेस आहेत, तरी शी इज फायटिंग. त्यामुळे खूप असं वाटायचं की कधी मी मुंबईत जातोय, कधी मी माझं करिअर सुरू करतोय आणि कधी मी सपोर्ट करतोय माझ्या आईला. सो हा विचार नेहमी बॅक ऑफ द माइंड असायचा माझ्या. आणि अजूनपर्यंत प्रियाताई काम करते. अजूनपर्यंत. आता ती आनंद मिळतो कामातून म्हणून ती करते. कारण मी पण काम करायला लागलोय, स्वानंदीचा पण ब्रँड चालू आहे. त्यामुळे ती आता फक्त सर्व्हायव्हलसाठी काम नाही करत. ती आता तिला आनंद पण मिळतो तिच्या कामातून आणि तिला लोकांसमोर राहता पण येतं. आणि तिला घरात नाही बसवत माझ्या आईला नाही बसवत तिला काम करावं लागतंच. पण तू तिला म्हणतोस का कधी जरा आराम कर, आता बस झालं? मी तिला नाही म्हणत, कारण मला असं वाटतं तिच्यासाठी काम करत राहणं तिच्या शरीरासाठी खूप गरजेचं आहे. आणि ना ती हेल्दी राहण्यासाठी. ती जी जनरेशन आहे त्यांच्यासाठी रिटायरमेंट हा शब्दच नाही. आणि नसला रिटायरमेंट म्हणजे डेली ऑफिस वर्क पासून रिटायर होण्यासाठी हे वेगळं झालं. पण क्रिएटिव्ह फील्डमध्ये मला असं वाटत नाही की असे सहसा लोक रिटायर होतात किंवा होऊ शकतात. कारण आपण आपलं काम नुसतंच काम म्हणून करत नाही ना, आपण ते पॅशन म्हणून करतो, आपल्याला आवड आहे म्हणून करतो. सो तिच्या आवडीनिवडीपासून मला तिला लांब ठेवायला कधीच नाही आवडणार. आणि तिने करत राहावं काम, म्हणजे घरात पण थोडा बॅलन्स म्हणजे ती सतत जर घरी असली तर मग डोक्यावर बसेल माझ्या आणि स्वानंदीच्या. त्यामुळे काम करत राहू दे बाबा, असं अजिबात नको की नको. ऑब्व्हियसली तिला जर हेल्थच हे नाही करत आहे किंवा तिला फिजिकली पॉसिबल नसेल तर पूर्ण मी तिला अजिबातच सपोर्ट करेन आणि तिला बरं करायचा प्रयत्न करेन. बट ती आता व्यवस्थित आहे, ठणठणीत आहे, छान आहे आणि काम करून ती छान ठेवते स्वतःला. ते आय फील ते बॅलन्स आउट करते गोष्टी ती.